नमस्कार, मी सुबोध भाऊसावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा. महाराष्ट्रातील सर्व जनतेस, मतदारास मी सतर्क करतो की 2024च्या निवडणूक निकालानंतर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार आहे. त्याचं कारण असं, विधानसभेची मुदत ही 5 वर्षाची असते आणि 5 वर्षाच्या मुदतीच्या आत नवीन मंत्रिमंडळ गठीत करावे लागते. आता ही निवडणूक मुदत 25 तारखेला संपते नोव्हेंबरच्या. 20 तारखेला मतदान आहे. 23 तारखेला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर नवीन सदस्यांचा शपथविधी होणे आवश्यक आहे. तेव्हाच मंत्रिमंडळ गठीत होते. 24 तारखेला शपथविधी होईल आणि 25 तारखेला मंत्रिमंडळ गठीत होणे आवश्यक आहे. नाही तर 26 तारखेला राष्ट्रपती राजवट लागेल. याच्या मागचं षडयंत्र असं आहे, राज्यामध्ये महामहिम राज्यपालांनी दौरा केला. दौऱ्यानंतर रोज ते अपडेट देत होते सत्ताधाऱ्यांना की राज्यात काही बरोबर नाही प्रतिक्रिया लोकांच्या. म्हणून सत्ताधाऱ्यांनी रोज वाटेल ते निर्णय जाहीर करायला लावले. करोडो रुपये जाहीर केले. तिजोरीतला राज्याच्या तिजोरीचा अभ्यास नाही केला आणि प्रलोभनं देत गेले आणि निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्याच्या संगनमताने राज्यात 1 तारखेत निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक 20 तारखेची जाहीर झाली. 20 तारखेला मतदान होईल. 23 तारखेला मतदान मोजणी होईल. 24 तारखेला नवीन सदस्यांचा शपथविधी होईल. 24ला पूर्ण सदस्यांचा शपथविधी नाही झाला तर 25ला होऊ शकतो. आणि 25 संध्याकाळपर्यंत जर मंत्रिमंडळ गठीत नाही झालं तर 26 तारखेला सकाळी राष्ट्रपती राजवट कायदेशीर लावावंच लागते. यामागे भाजपचं असं तंत्र आहे. भाजप जर मुख्यमंत्री बनवण्याच्या परिस्थितीत असेल तर 25 तारखेला मुख्यमंत्र्याचा शपथ होईल आणि भाजप जर मुख्यमंत्री बनवण्याच्या परिस्थितीत नसतील तर ते 25 तारीख टाळतील. म्हणजे 26 तारखेला राष्ट्रपती राजवट लागेल आणि राष्ट्रपती राजवट लागल्यावर मग डिसेंबर जानेवारी 2 महिन्यात कसे आमदार आपल्या बाजूनं करायचे, खोके नीती कशी अपनावायची, फोडाफोड कशी करायची आणि याकरता हे सगळं कारस्थान निवडणूक आयोगाला हाताशी धरून झालेलं आहे. म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागणार आहे. धन्यवाद.